कोणत्याही महासागरात वावरणारे भव्य आकाराचे देवमासे म्हणजे जलसृष्टीतील वैभव असते. शांत महासागरात मधूनच पाण्याचे उंच फवारे दिसले की तिथे देवमासा वावरत असल्याचे निश्चित समजते. देवमासा फुफ्फुसामार्फत हवेतील प्राणवायू घेणारा जलचर प्राणी आहे. श्वसन करण्यासाठी त्याला पाण्याच्या पृष्ठभागाशी यावेच लागते. त्यावेळी नाकपुड्यांमध्ये साचलेले पाणी तो फवाऱ्यामार्फत बाहेर फेकतो. त्याच वेळी पाण्याची कारंजी दिसून येतात. या क्रियेत तो फुफ्फुसामधील हवा बाहेर टाकतो. त्यामुळे फुफ्फुसे रिकामी होऊन भरपूर हवा आत घेता येते. बेडकाचे श्वसन. रंजक विज्ञान म्हणजे तुमचं सामान्य ज्ञान तुम्ही याच्यातून वाढवू शकता. आणि हे सामान्य विज्ञान आपल्याला दिले अनिल दांडेकर यांनी. पाण्याच्या जवळपास वावरणारा बेडूक पटकन पाण्यात उडी मारून दिसेनासा धावतो. हे तुम्ही पाहिलेच असेल. खूप वेळ झाला तरी बेडूक पाण्याबाहेर येत नाही. मग तो श्वसन कसे करतो हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. बेडूक जेव्हा जमिनीवर वावरत असतो तेव्हा फुफ्फुसामार्फत ऑक्सिजन घेऊन कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतो. जेव्हा बेडूक पाण्याच्या आत जाऊन तळाशी स्वस्थ बसतो तेव्हा त्याला कमी प्रमाणात ऑक्सिजन लागतो. तेवढा ऑक्सिजन पाण्यात विरघळलेला असतो. तो त्वचेमार्फत शोषून घेतला जातो. पाण्यात बुडी घेण्यापूर्वी बेडूक तोंडावाटे भरपूर हवा आत भरून घेतो. ती हवा बराच काळ पुरते.